हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये पूजा आणि समरने स्वतःचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सगळ्यांसमोर गोड गोड वागायचं आणि मग पाठीमागून वार करायचा ही त्यांची सवय काही गेली नाहीये. पण कृष्णा आणि दुष्यंतला मात्र या दोघांचा चांगलाच पुळका आलाय. कृष्णा, माझ्या पूजाच्या हातामध्ये अन्नपूर्णेचा वास आहे. तिची 10 वर्षापूर्वी बनवलेली फोडणीच्या पोळीची चव अजूनसुद्धा जिभेवर रेंगाळतीये अशा गप्पा मारतीये. आणि दुष्यंतला समरला झाडू मारताना पाहून त्रास होतोय, त्याचं मन दुखतंय. पण या दोघांनी चक्क बाळजाबाईचा सनसनीत अपमान केलाय. सगळ्यांसमोर बाळजाबाईचा इतका वाईट अपमान केला की बाळजाबाईला रडू कोसळलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी घरात सगळेजण मस्त हॉलमध्ये बसलेले असतात. आढळराव, दलपत, बाळजाबाई, दुष्यंत आणि तेवढ्यात आढळराव हाक मारतात, ओ सुनबाई, चहा मिळायला खूप उशीर झाला. आजचे दिवस चहा मिळतो की नाही? सगळेजण चहाची वाट पाहत असतात. तेवढ्यात जयकांत येथे येतो आणि म्हणतो, काकासाहेब, आता या घरावर कृष्णाचं राज्य नाहीये, तर मोलकरीण पूजा आणि घरगडी समरचं राज्य आहे. त्यामुळे बाकीचे सगळे घरगडी सुट्टीवर गेलेत आणि या दोघांच्या राज्यात चहा सोडा, पाणी सुद्धा मिळतं की नाही वेळेवर काय माहीत. सगळ्यांना ही गोष्ट पटते आणि तेवढ्यात कृष्णा ही सगळ्यांसाठी गरमागरम चहा घेऊन येते आणि म्हणते, काही झालं तरी मी सगळ्यांसाठी वेळेवर चहा घेऊन येणारच. हे पाहून सगळ्यांना आनंद होतो आणि कृष्णा सगळ्यांना चहा प्यायला देते. जयकांत म्हणतो, काय वहिनी साहेब, मला असं वाटलं होतं आज मला पूजाच्या हातचा चहा प्यायला मिळेल, पण तुमच्याच हातचा चहा मिळतोय. बाळजाबाई म्हणते, होय ना कृष्णा, कुठे गेली ती पूजा, कुठे गेला तो समर? त्यांनी सकाळी सकाळी सगळी कामं सुरू करायला हवी होती ना, अजून ते कामाला आले नाही आहेत का? तर जयकांत म्हणतो, ओ काकी साहेब, ते कसले काय कामाला येत आहे? उगाचच तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा धरताय की ते कामाला येतील. ते काही कामाला येणार नाहीये. बाळजाबाईला सुद्धा ही गोष्ट पटते. बाळजाबाई म्हणते, हो, ते अजून कामावर आले नाहीये, त्यांना चांगलं झापावं लागणार आहे. जयकांत म्हणतो, मला नाही वाटत ते शिक्षा भोगायला तयार होतील. ते काही येथे येणार नाही आणि मोलकरीण म्हणून घरगडी म्हणून काम करणार नाही. बाळजाबाई चिडून म्हणते, असे कसे काम नाही करणार? काम नाही केलं ना तर त्यांना तुरुंगात जाऊन खडी फोडावी लागेल. आपली अट तीच होती, एकतर तुरुंगात जायचं, नाहीतर मग येथे मोलकरीण म्हणून काम करायचं. तेवढ्यात आढळराव म्हणतात, आणि कृष्णे, ती पूजा तुझी बहीण आहे, समर तुझा दीर आहे, या सगळ्या गोष्टी विसरायच्या. आता तू त्यांची मालकीने, मालकीनीसारखा हक्क गाजवायचा, नाहीतर ते दोघे तुझ्या डोक्यावर बसायला सुद्धा कमी करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पण कालच या पूजा आणि समरने कृष्णाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता, हे कदाचित कृष्णा विसरलीये आणि कृष्णाच्या मनात पूजाबद्दल ते जुनं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलंय. तुम्हाला आठवत असेल, मालिकेच्या सुरुवातीला पूजाने कसाही अपमान केला तरी कृष्णा सहन करून घ्यायची. तिचं बहिणीवर खूप प्रेम होतं आणि तिच्या चेहऱ्यावर तेच हावभाव असतात. आढळराव तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की पूजा आणि समर हे कुत्र्याचं शेपूट आहे, ते एवढ्या लवकर सुधारणार नाहीये, सरळ होणार नाहीये. त्यामुळे त्यांनी थोडंसं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, तुझ्याशी गोड गोड बोलले तरी लगेच मनाला पाझर फुटू देऊ नको. काही दिवस त्यांच्याशी खडतरपणे वाग, त्यांना सगळी कामं करायला सांग, तेव्हाच ते सुधारतील. दुष्यंतला ही गोष्ट पटलेली असते. कृष्णा फक्त मान डोलावते, पण तिच्या बुद्धीत काही शिरलेलं आहे असं काही वाटत नाही. आणि तेवढ्यात समर आणि पूजा घरी पोहोचतात. या दोघांचा अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि जयकांत म्हणतो, शैतान का नाम लिया आणि शैतान हाजीर. सगळेजण दरवाजाकडे पाहतात तर पूजा आणि समोर येऊन बसतात. त्यांचा हा अवतार पाहून, त्यांचे हे कपडे पाहून सगळ्यांनाच हसू येतं. आणि समोर एकदम साधा कुर्ता, पूजाची ही साधी साडी, तिची ती वेणी, हे सगळं पाहून कृष्णा, दुष्यंत यांना आश्चर्य वाटतं. आणि मग बाळजाबाई या दोघांना जाब विचारते, रात्रभर तुम्ही दोघे घरी नव्हता हे तर मला कळलंय, आणि कोठे गेला असाल ते सुद्धा माहिती आहे, कारण सरड्याची धाव कुंपणापर्यंत. जाऊन जाऊन कोठे जाणार? तर त्या पूजाच्या आईच्या घरी, दुसरीकडे कोठे? पण कोठे जायचं तेथे जा,
या घरामध्ये कामाला वेळेवर यायचं. रांगणे पाटलांच्या घरात घरगड्यांनी असं उशिरा आलेलं चालत नाही. पूजा आणि समर मान खाली घालून सगळं ऐकत असतात. बाळाबाई त्यांना चांगला दणका देते सकाळी सकाळी पहिल्या दिवशी आणि म्हणते, या घरात काम करायचं असेल तर वेळेवर यायचं, सगळी कामं नीट करायची आणि कामामध्ये कोणतीही कसूर झाली तर शिक्षा मिळणार एवढं लक्षात ठेवायचं. पूजा आणि समोर काहीच बोलत नाही. बाळाबाई म्हणते, आणि ही तुम्हाला दोघांना शेवटची संधी आहे. यानंतर परत उशिरा आले किंवा काही कटकारस्थान केलं तर तुमची रवानगी सरळ सरळ जेलात होईल एवढं लक्षात ठेवायचं. चला लागा कामाला, असं म्हणून बाळाबाई या दोघांना हाकलून देते. पूजा आणि समर कामाला आतमध्ये निघून जातात. बाळाबाई ही कृष्णाला समजावून सांगते, कृष्णे, तुला यांच्याशी जसं मी वागले ना तसंच वागावं लागणार आहे. उगाच पूजा तुझी बहीण आहे म्हणून मनाला पाझर फुटू द्यायचा नाही. तिच्यावर हुकूम चालवायचा, तिच्याकडून सगळी कामं करून घ्यायची, त्याशिवाय ती सुधरायची नाही. पण कृष्णाला काय झालंय तिचं तिला माहीत. पूजा मोलकरणीची कामं करतीये हे कृष्णाला बिलकुल आवडत नाहीये. बाळाबाई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आढळरावांनी सुद्धा तिला समजून सांगितलंय की त्यांच्याशी प्रेमाने वागू नको. आता बाळाबाई सुद्धा सांगतीये की कृष्णे, तिच्याशी प्रेमाने वागू नको, तुला काही दिवस तिच्याशी तुटकपणेच वागावं लागणार आहे. एक मालकीण म्हणून तिला धाक लावावा लागणार आहे. कृष्णा फक्त मान डोलवते आणि मनात विचार करते, पूजे, तुला या अवस्थेत पाहून मला खरंच खूप वाईट वाटतंय ग. माझी बहीण या घरची मालकीण आहे, पण या घरची मोलकरीण म्हणून काम करणार. मला तुला या अवस्थेत नाही बघवलं जात, पण तू नक्की सुधारशील, नक्की चांगलं वागशील हे मला माहिती आहे. म्हणजे कृष्णा स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा मारून घेणार आहे एवढं मात्र नक्की. पूजाने एवढे कांड करून सुद्धा तिच्या मनात आता मायेचा प्रेमाचा पाझर फुटलाय आणि तो तिच्यासाठी घातक असेल एवढं मात्र खरं. इकडे पूजा किचनमध्ये येते आणि स्वयंपाकाला लागते. सगळ्यात आधी तिला पोळ्या बनवायच्या असतात. पोळ्यांची कणिक मळण्याचा ती विचार करते आणि तिला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, आता एवढ्या सगळ्या लोकांसाठी मी पोळ्या बनवायच्यात का? यांची लायकी का माझ्या हातून पोळ्या खाण्याची? पण काही दिवस मला सहन करावंच लागणार आहे. पण मी या कोणाला सुखाचा घास खाऊ देणार नाहीये. त्यांच्या तोंडाला मी बनवलेल्या पोळीचे तुकडेसुद्धा लागू देणार नाही, शिळं पाकंसुद्धा लागू देणार नाही, असा विचार पूजा करत असते. आणि मग नाईलाजाने कणिक मळायला घेते. त्यात थोडं थोडं पाणी टाकते. पूजा कशी असली पण स्वयंपाक मात्र तिला जमतो. कारण जेव्हा ती पुण्यात एकटी राहत होती तेव्हा रूमवर तर ती स्वतःचं जेवण स्वतःच जेवण बनवून खायची. त्यामुळे तिला स्वयंपाक मात्र तेवढा जमतो. आणि तेवढ्यात आपली मायेचा पाझर फुटलेली कृष्णाताई तेथे पोहोचते आणि पूजा कृष्णाकडे पाहते, कृष्णा पूजाकडे पाहते. आता कालच या पूजाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याआधी तर काय काय कांड केले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कितीही बहीण असली तरी एखादी बाई तिला ऑर्डर देईल, तिच्याशी वाईट वागेल, तिच्याकडून कामं करून घेईल. पण नाही, कृष्णा ही पाणी पिण्याचा बहाणा करून तिच्याजवळ येते. पूजा कृष्णाकडे पाहत असते, कृष्णा पूजाकडे पाहत असते आणि कृष्णा ही माझी बिचारी पूजा किती काम करतीये या नजरेने तिच्याकडे पाहत असते. पूजा मात्र घाणेरडा आणि वाईट विचारच करते आणि मनातल्या मनात म्हणते, ही कृष्णा आहे ना नक्कीच माझ्यावर हुकूम चालवायला आली असेल, पण मी सुद्धा तिला हुकूम चालू देणार नाहीये. आणि कृष्णा ही जेव्हा पूजाची नजर तिच्यावर नसते तेव्हा तिच्याकडे पाहते आणि असं काहीतरी बोलते ज्यामुळे तुम्हाला आज पूजाचा नाही तर कृष्णाचा खूप राग येईल. कृष्णा मनातल्या मनात म्हणते, पूजे, मला माहिती आहे तू खूप चांगली आहेस, फक्त चुकीच्या मार्गावर आहे. आज ना उद्या तू नक्की सुधारशील. आणि आज तर तू स्वयंपाक बनवतीये, तुझ्या हातात आहे ना अन्नपूर्णेचा वास आहे. इतकं छान जेवण बनवतेस तू, काय सांगू. मला आजही आठवतंय 10 वर्षांपूर्वी तू फोडणीची पोळी बनवली होती. त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतीये. वा, किती छान बनवली होती फोडणीची पोळी. मला तुझ्या हातचं खायचंय, खरंच खायचंय. पूजा, बनव ना काहीतरी छान. तुझ्या हातचं खाल्ल्यावर मी खूप खुश होईल. अमृत पिल्याचा आनंद होईल मला. पूजा, बनव ग काहीतरी खास. असं मनातल्या मनात कृष्णा तिच्याबद्दल विचार करत असते. फ्रेंड्स, खरंच कृष्णाचा जो मनपरिवर्तन झालं आहे पूजाबद्दल ते अतिशय चुकीचं झालं आहे यात शंका नाही. कृष्णा पूजाबद्दल छान छान विचार करत असते आणि पूजा या जगातली सगळ्यात चांगली स्वयंपाकी, सगळ्यात चांगली शेफ आहे असं तिचं पूर्ण ठाम मत असतं. आणि चोरून चोरून ती पूजाकडे प्रेमाने पाहत असते
आणि पूजासुद्धा तिच्याकडे पाहत असते. पूजा विचार करते, ही माझ्याकडे अशी का पाहतीये? पण पूजाने पाहिल्यावर कृष्णा लगेच नजर चोरते. जसं काय कृष्णानेच तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता असे कृष्णाचे एक्सप्रेशन असतात. आणि मग पूजा विचारते, काय झालं कृष्णा? अगं टेन्शन घेऊ नको. मी काय या जेवणामध्ये काही विष वगैरे मिसळणार नाहीये. मी असं काहीच करणार नाहीये. मी आता सुधारली आहे. आणि लगेच कृष्णा, अगं नाही गं पूजा, मी असं कधीच विचार नाही करणार. उलट तुझ्या हातची चव किती छान आहे. मी याबद्दलच विचार करत होते. पूजा म्हणते, हो का? नाही नाही, आता कृष्णा मी सुधारली आहे. मी खूप बदलली आहे आणि मी आता पश्चाताप करायचं ठरवलं आहे. उलट मला तर आनंद होतोय की तू मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करण्याची संधी दिली. या घरात मोलकरीण बनवलं. खरंच, आणि मी तुला बदलून दाखवेल, चांगली होऊन दाखवेल. खरंच मी तुला वचन देते. आणि हे ऐकून तर कृष्ण आणखीनच खुश होते. पूजाला माहीत नाहीये तिच्या कंबरड्यात लाथ दिली तरी ती पूजा पूजा करून मागच करणार आहे. उगाच एवढं चांगलं वागण्याची गरज नाहीये. पण पूजा आता चांगलं वागण्याचं नाटक करतीये. कृष्णा म्हणते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पूजा, की तू नक्कीच सुधारशील. पूजा म्हणते, हो, मला आता खरंच सुधारायचं आहे, मला बदलायचं आहे. आणि मग कृष्णा पूजाला म्हणते, पूजे, बाळजाबाईंचा खरा चेहरासुद्धा आम्हाला असाच कळला होता. त्यानंतर आम्हीसुद्धा त्यांना शिक्षा दिली होती गाव झाडायची. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर त्या चांगुलपणाच्या रस्त्यावर ते चालायला लागल्या. त्यांनी सत्याची कास धरली आणि आज त्यांनी माझा आणि घरातील सगळ्यांचा विश्वास जिंकलाय. तसा एक ना एक दिवस तू सुद्धा जिंकून दाखवशील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि पूजा हो हो नक्कीच नक्कीच असं म्हणते. असे छान छान एक्सप्रेशन देते. आणि मग कृष्णा मनात इच्छा नसताना सगळ्यात शेवटी कशीबशी तिला धमकी देते किंवा चेतावणी देते आणि म्हणते, पण पूजा, यानंतर जर तू काही कटकारस्थान केलं तर त्यानंतर आम्ही तुला कधीही या घरात ठेवणार नाही. आमचा तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही. एवढं लक्षात ठेव बरं का. या घरातलं मग तुला कुणीच माफ करणार नाही. पूजा हो हो कळलं, मला समजलं समजलं असं म्हणते आणि कृष्णा किचनमधून निघून जाते. आणि पूजा आपला खरा रंग दाखवते आणि मनातल्या मनात म्हणते, माय फुट, भिकारी कुठली, मला अक्कल शिकवतीये. तू पहा ग थोडे दिवस, त्यानंतर तुझी कशी ठासते ना ते तू पाहतच राहा. असं म्हणून पूजा कृष्णावर खूप चिडते. आणि इकडे दुष्यंत त्याच्या बेडरूममध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो. तेवढ्यात आपला दुसरा ऑस्कर विनिंग कलाकार समर तेथे येतो आणि दरवाजा बाहेरूनच विचारतो, दुष्यंत आत येऊ का रे? ते मला झाडायचं होतं. दुष्यंत म्हणतो, हो ये ये. आणि मग समर काही न बोलता आपलं झाडण्याचं काम सुरू करतो. मस्त तो झाडत असतो, झाडूने सगळं काही. आणि तेवढ्यात त्याला असं झाडताना पाहून आपल्या मायेचा कनवाळा असलेला दुसरा दुष्यंत, कृष्णानंतर त्याचाच नंबर आहे, तो खूप दुःखी होतो आणि म्हणतो, समर, तुला असं पाहवलं जात नाही रे. असं घरात झाडू मारताना नोकरासारखं काम करताना पाहून खूप मनाला यातना होत आहे, खूप दुःख होत आहे रे. आणि समर म्हणतो, दुष्यंत, मला सुद्धा पाहवलं जात नाहीये, पण आता मी पापच अशी केली आहेत की त्या पापांचं प्रायश्चित्त तर करावंच लागणार ना, शिक्षा तर भोगावीच लागणार ना. आणि समर पुन्हा एकदा झाडायला सुरुवात करतो. समरला झाडताना पाहून दुष्यंतला खूप वेदना होतात. कालच याने माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय हे दुष्यंत विसरून गेलाय वाटतं. तर ही एक नंबरची बावळट आहे, बिंडोक आहे, अक्कल नसलेली बाई आहे असं बोलला होता. पूजाबरोबर मिळून सगळी कटकारस्थानं केली होती. वटपौर्णिमेला कृष्णाचा हात रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं दुष्यंत विसरून जातो आणि म्हणतो, समर ऐक ना. समर विचारतो, काय? दुष्यंत म्हणतो, बाळजाबाईचा खरा चेहरासुद्धा आम्हाला असाच कळाला होता. जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा मी आणि कृष्णा या घरात राहत नव्हतो. तेव्हा नुकतंच आम्हाला बाळजाबाईचे सगळे पापं कळाली होती आणि मग आम्ही हे राहतं घर सोडलं होतं, बंब्याच्या घरी राहत होतो. आणि त्यानंतर बाळजाबाई यांनी सत्याची कास धरली, चांगुलपणाची वाट धरली आणि बाळजाबाई सुधारल्या. हे तर तुला माहीतच असेल ना. समर म्हणतो, होय दुष्यंता, आम्हाला सुद्धा आमची चूक कळली आहे. आम्ही सुद्धा आता चांगुलपणाची वाट धरली आहे, सत्याची कास धरली आहे. पण तुला असं वाटतं का की आम्ही दोघांनी सुद्धा हे घर सोडून जायला पाहिजे, जसं तुम्ही घर सोडून गेला होता? दुष्यंत म्हणतो, अरे नाही नाही, मला तर काहीतरी वेगळं सुचवायचं आहे, तो चुकीचा अर्थ घेतोय. मी तुला हे सांगतोय की जेव्हा बाळजाबाईचा खरा चेहरा आम्हाला कळाला होता तेव्हा आम्ही इतके चिडलो होतो, इतके रागवलो होतो की आम्ही हे घर सोडून निघून गेलो होतो. पण त्यानंतर बाळजाबाईने सगळं काही सुधारलं. मी सुद्धा त्यांच्यावर खूप चिडलो होतो,
पण हळूहळू बाळजाबाई चांगल्या वागल्या, त्यांनी सगळी चांगलं कामं केली आणि आता त्यांनी आमचा विश्वास जिंकलाय. माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा रागसुद्धा आता हळूहळू कमी होतोय. तर तू आणि पूजाने सुद्धा असंच केलं तर आपल्यामधील अंतरसुद्धा कमी होईल, असंच मला म्हणायचं आहे. समोर म्हणतो, हो दुष्यंत, मी काय पूजा काय, आता आम्ही दोघींनी सुद्धा तेच ठरवलंय की आता आम्ही सत्याची कास धरणार आहोत, चांगुलपणाची वाट धरणार आहोत. आम्ही सुधारलोय, आम्ही आता पूर्ण बदलणार आहोत. आम्ही जी पापं केली ना त्याची प्रायश्चित्त आम्ही करतोय आणि यानंतर असं पाप करण्याचा, असं काही कटकारस्थान करण्याचा आमच्या मनात कधी विचारसुद्धा येणार नाही. तू टेन्शन घेऊ नको. दुष्यंत म्हणतो, मला तुला तेच सांगायचं आहे की जर तुम्ही असेच वागत राहिला, चांगले वागत राहिला, तर आपल्यातील हे जे अंतर आहे ते नक्कीच कमी होईल. आणि मी तुला घराबाहेर जायला कधीच नाही सांगणार, कारण या घरावर जेवढा माझा हक्क आहे ना तेवढा तुझाच हक्क आहे. आणि आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून या घरात गुण्या गोविंदाने राहू, आनंदाने राहू. त्यामुळे समर, आता खरंच तू सुधारलास ना तर मला खूप छान वाटेल. समर म्हणतो, हो दुष्यंत भावा, तुझ्यापेक्षा जास्त वाटतं मी पाहतोय. कधी एकदा आम्ही आमच्या पापांचं प्रायश्चित्त करतो आणि मग सगळं काही चांगलं होईल, सगळं काही ठीक होईल. खरंच दुष्यंत भावा, खरंच. दुष्यंत खूप खुश होतो आणि मग समर त्याचं झाडलोटीचं काम करत करत रूम बाहेर निघून जातो. आता समरसुद्धा सुधारणार आहे असा विश्वास दुष्यंतला पडतो. आणि दुष्यंत आणि कृष्णा जो काही मूर्खपणा करताय ना त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि दुसरीकडे किचनमध्ये पूजाचा स्वयंपाक बनून होतो. आता मी थोडा वेळ आराम करते, थोडा ब्रेक घेते, असा विचार करून पूजा खुश होते. आणि तेवढ्या समोर तेथे रागाने येतो. समोर खूप चिडलेला असतो. पूजा विचारते, काय झालं समोर? तर समोर चिडून म्हणतो, अजून किती दिवस आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे ते सांग मला. पूजा चिडून म्हणते, अरे हळू बोल ना, कुणीतरी ऐकेल. समोर चिडून म्हणतो, ऐकू दे मग, मी कोणाच्या बालाने घाबरत. पूजा म्हणते, अरे फक्त थोडे दिवस आपलं हे नाटक करायचं आहे. समर म्हणतो, अरे आपलं असंच आहे, जागेवर बोट खटकन तुकडे. मी ना हे असं मांजरीसारखं नाही जगू शकत, मांजर नाहीये मी. अरे ज्यांची लायकी नाहीये ना ते मला बोलताय. माहिती आहे का तो दुष्यंत काय बोलत होता? म्हणत होता, या घरावर जेवढा माझा हक्क आहे तेवढा तुझा पण हक्क आहे, म्हणून मी तुला या घराबाहेर नाही काढणार. अरे गप रे, तू कोण आहे? फुकटच्या प्रॉपर्टीवर येऊन बसलाय नागोबासारखा वेटोळा घालून. ही माझ्या बापाची, माझ्या आईची प्रॉपर्टी आहे. अनावरस कुठला, आणि मला हक्क शिकवतोय. ही सगळी माझी प्रॉपर्टी आहे हे तर विसरला की काय? पूजा म्हणते, समर गप्प बस, एवढी रागराग करू नको. तू जे काही भोगतोय ना ते मी सुद्धा भोगतीये. ती भिकाडी, ती पांढऱ्या पायाची कृष्णा कानामागून आली आणि तिखट झालीये. अरे माझ्या पायाखालची पायपुसणी होण्याची लायकी नाहीये तिची, आणि येथे येऊन माझ्यावर हुकूम चालवतीये. हे कर ते कर सांगतीये मला. मग मी कसं सहन करतीये? काही दिवस आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. आज जरी आपण या घरात नौकर असलो ना तरी एक दिवस आपण या घराचे मालक बनणार, एवढं लक्षात ठेव. समोर चिडून म्हणतो, नाही ठेवणार. आता मला धीर धरवला जात नाहीये. मला असं आहे ना त्या मांजरीसारखं गप्प बसून नाही चालणार पूजा. पूजा म्हणते, समर कोण म्हटलं तुला की तू मांजर आहे? तू मांजर नाहीयेस. अरे तू माझा वाघ आहे, वाघ. आणि मी सुद्धा वाघीण आहे. पण थोडे दिवस आपल्याला शेळीसारखं राहावं लागणार आहे. पण ज्या दिवशी वेळ येईल ना त्या दिवशी आपण पंजा मारायचा आणि समोरच्याचा खेळ खल्लास करायचा, एवढं लक्षात ठेव. वाघ आणि वाघिणीच्या पंजात एवढी ताकद असते ना की एकाच वारमध्ये ते समोरच्याला संपू शकतात. समोर चिडून म्हणतो, पण हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे. आता मी हे सहन करू शकत नाही. किती दिवस हे सगळं सहन करायचं? समरला पूजा समजावून सांगते, समर फक्त थोडे दिवस. हे पहा, जेलमध्ये जाण्यापेक्षा घरात नौकर म्हणून काम केलेलं केव्हाही बरं. जेलमध्ये जाऊन बसलो ना मग कुणीही आपल्याला बाहेर काढणार नाही, एवढं लक्षात ठेव. समरला सुद्धा हे पटतं. समर विचारतो, पण तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? तर पूजा सांगते, हो माझ्या डोक्यात प्लॅन सुद्धा आहे आणि तो कोणाविरुद्ध करायचा ते नाव सुद्धा आहे. समर विचारतो, कोण आहे तुझ्या टार्गेटवर? आणि पूजा त्याला सांगते, बाळजाबाई. आणि मग पूजा आपला संपूर्ण प्लॅन समरला सांगते. आता ती काय सांगते हे तर आपल्याला ऐकू येत नाही, पण हा प्लॅन खूप डेंजरस आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे समर खुश होतो. म्हणजे अजून एकही दिवस झालेला नाहीये तरी या दोघांची कटकारस्थानं पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दुसरीकडे आपले दलपत
आणि जयकांत मस्त त्यांच्या रूममध्ये कॅरम खेळत बसलेले असतात. काही कामधाम तर नाही आहे, त्यांना तेवढंच काम आहे. पूजा त्यांच्यासाठी मस्त गरमागरम वाफाळता चहा घेऊन येते आणि एकदम ॲटिट्यूडमध्ये म्हणते, चहा घ्या. तर हे दोघे तिच्याकडे पाहतच राहतात, चहा काही घेत नाही. पूजा म्हणते, घ्या घ्या, काय मिक्स नाही केलं आहे, तुम्हाला मारून मला काय फायदा नाही आहे, प्या चहा. हे दोघे हसतात आणि चहाचा कप घेतात आणि पूजा जाणार त्याच्या आधी लगेच जयकांत म्हणतो, ओ पप्पा, तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो. एक पाखरू होतं, पाखरू. त्या पाखराला आहे ना कधीच एक झाड आवडत नव्हतं. एक झाडाला फसवलं, दुसऱ्याला लुटलं आणि तिसऱ्याच्या गळ्यातलं डोरलं घालून बसलं. पूजा खूप चिडते. पूजाला समजतं हा मलाच टोमणा मारतोय. दलपत म्हणतो, जयकांत शेठ, एक नंबर बरं का, एक नंबर ओळखलंय तुम्ही. जयकांत म्हणतो, पण पप्पा आपलं कसं आहे ना, आपण नाव रस्ते ना या घरात मोलकरीण म्हणून किंवा गडगडी म्हणून काम करतोय. आपण ओरिजिनल रांगणे पाटील आहोत. त्यामुळे या घरात झाडू बिडू मारायची आपला कधी गरज नाही पडणार. शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल आणि आपल्यापेक्षा ओरिजिनल दुसरं कोणीच नाही आहे, असं म्हणून जयकांत हसतो आणि मस्त चहा पित असतो. तर पूजा त्याला म्हणते, झाला का टोमणा मारून. आणि जयकांत कसं आहे ना, मी काही दिवसांसाठी या घरात मोलकरीण आहे, पण मी या घरची थोरली सून आहे. समर हा या घरचा सगळ्यात थोरला आणि औरस मुलगा आहे. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आज ना उद्या ही सगळी प्रॉपर्टी समर आणि मलाच मिळणार आहे. या घरावर आमचाच हक्क आहे. हे सत्य आहे जे कुणीही नाकारू शकत नाही. आणि पूजा या दोघांना ठणकावून सांगते, मी काय चुलत्याचा मुलगा नाही आहे, त्याच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे तू मला हे सांगण्याची गरज नाही आहे. दलपत आणि जयकांत खूप चिडतात. दलपत म्हणतो, याचा अर्थ ही माफी, त्यानंतर घरात मोलकरीण म्हणून काम करणं, ही सगळी नाटकं आहे का नाही, सिस्टमॅटिकली सगळ्यांना फसवण्याचं काम सुरू आहे, हो की नाही थोरली सुनबाई. तर पूजा म्हणते, नाही 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 नाही, ते नाटक नाही आहे, हे सगळं खरंच आहे. आम्ही सुधारलोय, आम्ही प्रायश्चित्त करणार आहे, हे सगळं खरंच आहे. मी फक्त जयकांतला त्याची लायकी दाखवून देत होते. जयकांत तिच्याकडे रागारागाने पाहतो, पुन्हा एकदा स्माईल करतो आणि म्हणतो, कसं आहे ना पूजा मॅडम, तुमच्यामध्ये किती मोठा लबाड लांडगा लपलेला आहे ना, ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ही खोटं खोटं बोलण्याची, गोड गोड बोलण्याची, कामं करण्याची, माफी मागण्याची नाटकं आहे ना, आमच्यासमोर नाही करायची. आणि तुमच्यासमोर एवढा मोठा धोका आहे जो तुम्हाला माहीतच नाही आहे. तुम्ही ज्याला अनावरस अनावरस म्हणताय ना, तो लवकरच औरस होऊ शकतो. कारण आमचे लाडके काकासाहेब आणि आमच्या लाडक्या काकीसाहेब बाळजाबाई यांच्या जवळीक वाढतीये. आज न उद्या कृष्णा दुष्यंत त्यांचं लग्न लावून देतील आणि मग तुमच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं जाईल. पूजा विचारते, पण तू तर त्या बाळजाबाईच्या बाजूने ना, मग तिच्या विरुद्ध का बोलतोय. समर सांगतो, आपण फक्त पैशाच्या बाजूने, आपण कोणाच्याच बाजूने नाही आहे. आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, हे तर तू ऐकलंच असेल, तुला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे जर तुला हवी असेल तर आम्ही तुला मदत करायला तयार आहोत. तू आमची मदत घेऊ शकते. चांगला मॅटर आहे, पहा, तुला आवडतो तर पहा, नाहीतर सोडून दे. पूजा क्षणभर विचार करते, पण या दोघांसमोर एवढ्यात आपलं सत्य आणायचं नाही, असं म्हणून तेथून निघून जाते. आणि हे दोघे विचार करतात, काय खरं आणि काय खोटं. दलपत म्हणतो, ही नाटक करतीये एवढे तर गॅरंटेड आहे. आणि जयकांत म्हणतो, पप्पा, लबाड लांडगा आहे हा, किती दिवस लपून राहणार आहे. आज ना उद्या नक्की बाहेर येईल आणि आपला खरा रंग दाखवेल, ते तुम्ही पाहतच राहा. दलपतला सुद्धा हे पटतं. आणि इकडे बाळजाबाई तिच्या कपाटातून काही चांगल्या साड्या बाहेर काढते आणि विचार करते, काय म्हणतात ते ड्राय क्लीनला द्यायच्या या साड्या. कृष्णाला सुद्धा विचारते, कृष्णाकडे सुद्धा काही साड्या असतील त्यासुद्धा तिच्याकडून घेऊन ड्राय क्लीनला देऊन टाकते. असा विचार बाळजाबाई करते. आणि तेवढ्यात या साड्यांमध्ये तिला एक शालू दिसतो. बाळजाबाई हा शालू आपल्या हातात घेते, खूप इमोशनल होते. या शालूला कवटाळते आणि विचार करते, हा तोच शालू आहे जो शालू नेसून मी आढळरावांशी लग्न केलं होतं. या रांगणे पाटलांची सून म्हणून या घरात आले होते आणि आज रांगणे पाटलांची सून असल्याचा मान माझ्याकडे नाही आहे, आढळरावांची बायको असल्याचा सन्मान माझ्याकडे नाही आहे. या साडीकडे पाहून बाळजाबाई खूप इमोशनल होते, रडू लागते. म्हणजे आता तसंही अनुसूया तर मेली आहे, त्यामुळे बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न सहज होऊ शकतं
आणि बाळजाबाई पुन्हा एकदा आढळरावांची बायको म्हणून मिरू शकते यात शंका नाही. बाळजाबाई खूप दुःखी होते आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, काय झालं बाळजाबाई? आणि बाळजाबाईचे रडवेले डोळे, तिच्या डोळ्यातलं पाणी हे कृष्णाला दिसतं. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आज पूजा आणि समरने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, ते कधीही सरळ होणार नाहीये. पूजा आणि समर आपला खरा रंग दाखवत आहे आणि यावेळेस त्यांच्या टार्गेटवर बाळजाबाई आहे. म्हणजे बाळजाबाईला त्रास दिला की कृष्ण आणि दुष्यंतला आपोआपच त्रास होणार हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. पण आता त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, एक मोठा धमाका होणार आहे. मग नेमकं काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समर काही बायकांना एका सेवाभावी संस्थेच्या सेविका म्हणून रांगणे पाटलांच्या घरी पाठवणार. या 2 बायका येऊन बसतील, तेथे घरातील सगळेजण असतील आणि या बायका सगळ्यांना सांगतील की आम्ही एक सेवाभावी संस्था चालवतो. ही संस्था खूप चांगलं काम करते, अनाथ मुलांसाठी, विधवा बायकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी. हे ऐकून घरातील सगळेजण खुश होतील. मग या सेविका सांगतील की आम्ही असं ठरवलंय की ज्या स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगली कामगिरी केली आहे, आम्हाला त्यांचा सन्मान करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही कृष्णाताईंना आमंत्रित करतोय, आम्हाला त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होईल की वा रे वा, आता कृष्णाचा सन्मान होणार. सगळे आनंदी असतील आणि कृष्णा लगेच यासाठी तयार होईल. हो हो, मी येईल ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण त्यातील एक दुसरी बाई लगेच म्हणेल, कृष्णाताई तुम्ही या, पण या बाळजाबाईंना नका घेऊन येऊ बरं का, कारण त्यांनी आजपर्यंत काय काय कटकारस्थाने केली आहे ती आम्हाला सगळीच माहिती आहे आणि अशा वाईट बाईची पाय आमच्या चांगल्या आश्रमाला लागायला नको. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्का बसेल. कृष्णा, दुष्यंत, आढळराव हे सगळे सुद्धा खूप दुःखी होतील. आता बाहेरच्या बाईला तर हे काही बोलू शकत नाही, पण या बाळजाबाईचा पान उतारा करायचा पूजा आणि समरचा हा प्लॅन असेल. बाळजाबाई तर दुःखी होईल आणि मग पूजा आणि समर हे सावित्रीच्या घरी येतील. आता काहीही झालं की सावित्रीला बातमी द्यायला यायची, जशी काय सावित्री यांची मुख्य डॉन आहे असं झालंय. हे दोघे येऊन सावित्रीला सगळा प्रकार सांगतील की आम्ही बाळजाबाईचा कसा पान उतारा केला, बाळजाबाईचा चेहरा कसा पडला होता, हा सगळा आमचाच प्लॅन होता. आणि त्याच वेळेस भक्ती हे सगळं ऐकणार आणि भक्तीला जबर धक्का बसेल, कारण भक्ती समोरच पूजाने या नाटकाची सुरुवात केली होती आणि भक्तीला कळेल की या पूजाचे आणि समोरचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भक्तीला इथे आलेलं पाहून सावित्री, पूजा, समर खूप घाबरतील. आता भक्ती, मला काही माहीतच नाही असं दाखवलं तर ठीक आहे, नाहीतर हे समर आणि पूजा भक्तीचं काही वेडवाकडं सुद्धा करू शकतात. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी भक्तीला रूममध्ये कोंडून ठेवूनच लग्न केलं होतं, ते तिला डांबून सुद्धा ठेवू शकतात. मग भक्ती या हैवानांच्या सैतानांच्या तावडीतून वाचते आणि कृष्णाला सगळं सत्य सांगते की नाही, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.